हाय फ्रेंड्स, आजचा आपला नवीन ब्लॉग तो म्हणजे नवदेवीचा पेपर याला नेऊन द्यायचा आहे मॉडेल हायस्कूलले. याचा पेपर मॉडेल हायस्कूलले आहे. आम्ही गावाच्या बाहेर आलो. गावाच्या बाहेर आलो तर भूषणचा ॲटो भेटला. मला चला भूषणच्या ॲटोन जाऊ म्हणलं आपण वाढून वाढून यायला आलो ना. पाच सकाळ काहीच पानपुई लावली कोण येतं. मग आम्ही वाढून यायला थांबून सने बसची वाट पाहून राहिलो. तो बस येच नाही रविवार असल्याच्यानं. इकून तिकून बस आली. बसमध्ये पाहतो खूप गर्दी होती. मग अंदर बसमध्ये बसलो होतो. पाहत होतो बस खाली खालीच होती. मी आलो पोट्टे बसावे आता म्हणलं बसमध्ये चांगले खालीच गाडी आहे म्हणलं. आम्ही आता आरवीला पोहोचलो. आरवीच्या बसस्टॉपवर पाहतो काय रविवार असल्याच्यानं बसस्टॉप खाली खालीच होतं. बसा नव्हत्या तिथं. मी म्हणलं आता इथून आपण ॲटोन जाऊ म्हणलं. इथून मॉडेल हायस्कूल दूर आहे म्हणलं. ॲटो पाहिला. ॲटोमध्ये बसलो. ॲटोमध्ये बसलो आणि पोट्टे मस्त एन्जॉय करू राहिले होते. मग आम्ही आलो आता मॉडेल हायस्कूलच्या जवळपास. हे आहे मॉडेल हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय. देवांशी होती. देवांशीला दुरूनच सर दिसले तिचे. पण आमचे सर काही दिसेच नाही. मग सरले लावला फोन तर ते म्हणे आम्ही ह्या कोणत्यात आहे म्हणे. तुम्ही त्या कोणत्यात या म्हणे. मी म्हणलं ठीक आहे म्हणले. पाच गेलो तर गर्दी खूपच होती. मग गेलो तिकडं तर दिसले ते सोनकुवर फोनवर बोलत होते. त्याच्यापाशी पोचलो. म्हणलं चला बरं पटकन म्हणलं टाईम नाही राहिला. आपण याचा रोल नंबर पाहून घेऊ. रोल नंबर पाहायला गेलो आणि त्याला आपापला रोल नंबर पाहून सर बसू दिलं. थोडंसं बाहेर नाही निघत तर शेडके सरकी बाहेर उभे होतेच. मग एक पेपर संपला. त्याला जेवायची सुट्टी झाली आणि द्यायची चर्चा गंभीर याच्यावर चालू आहे. म्हणलं ठीक आहे. आणि तसेच सगळ्या शाळेचे पोरं आपापले जेवण करून राहिले होते. मग दुसरा पेपर सुरू झाला ना. तोही पेपर संपला. मग म्हणे पोट्टे नाश्ता करायचा आहे. म्हणलं चला बरं म्हणलं नाश्ता करू. आधी आलो नाश्ता नाही चाललं काय कामाची गोष्ट होती. नेहमी थोडी येते. म्हणलं चला म्हणलं तुम्हाला नाश्ता चारतो म्हणलं. पण आपल्याला बसस्टॉपपर्यंत पैदल जावं लागते म्हणलं. मग तर म्हणे आम्ही पैदलच येतो म्हणे. आम्ही आता नाश्ता केला आणि बसस्टॉपसाठी पैदल निघालो तिथून. तर पोट्टे म्हणे थकल्याने वाटते म्हणे. बे म्हणलं आता थोडंसं जवळ राहिलं आता काही थकल्यावर गी नाही वाटत म्हणलं. तर आम्ही आलो आता बसस्टॉपच्या जवळपास. तर इथेच फजिती होती. बसस्टॉपवर एकही बस नव्हती आमच्या गावची जाणारी. मग म्हणलं चला बसमध्ये थोडंसं आता बसस्टॉपमध्ये आपण बसू म्हणलं. थोडंसं बसस्टॉपमध्ये थांबलो आणि तेवढ्यात आता आमची बस लागणार बा. तर पाहतो काय बस फेल पडली होती. धक्का मारून राहिले होते लोक. नाही तरी बी वाट पाहावे म्हणलं बसा बसस्टॉपमध्ये. मग आम्ही बसस्टॉपमध्ये बसलो. वाट पाहून राहिलो बसची. आजच्यासाठी एवढंच. बसस्टॉप खालीच आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.